वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना। लाना जी सारा परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिधन्य स्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत् सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषान् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। निगमकल्पतरोर्गलितं फलं श्रीशुकादमुखाद द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। गिरिधारी गिरिधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरिधारी गिरिधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरिधारी गिरिधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरिधारी गिरिधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरिधारी गाइयो रे राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी
गाइयो रे, राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरिधारी गिरिधारी गाइयो रे, राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गिरधारी गिरधारी गाइयो रे, राधा के श्याम प्रभु गाइयो रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। असं इकडे निघा असं ते व्हायला. बंद करा बैल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज श्रीमद भागवत कथेचा 7वा दिवस. या 7व्या दिवसाचं वाकपुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला कथा सांगतायत. आज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये 7व्या दिवसाचं वाकपुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करताना शुकदेवजी महाराजांनी सांगितलं की राजा, भगवान परमात्म्याच्या विवाहाची कथा. भगवंताने रुक्मिणी सोबत विवाह केला, कारण रुक्मिणीने भगवान परमात्म्याच्या सद्गुणाचं वर्णन ऐकलं होतं एका महात्म्याकडून, आणि तिने विचार केला होता की मी विवाह करील तर भगवंतासोबत, कृष्ण परमात्म्यासोबत. भगवान परमात्मा रुक्मिणीला 5 भाऊ आणि 5 बहिणी. रुक्मी, रुक्मंगद, रुक्मबाहू असे 5 पुत्र. पण या रुक्मिणी शिशुपालाचा विवाह सोबत रुक्मिणीचा विवाह ठरवला होता. आणि रुक्मिणीची मैत्रीण होती सुजया नावाची मैत्रीण. ही राम अवतारातली बिभीषणाची कन्या त्रिजटा. ही जी त्रिजटा होती ही बिभीषणाची कन्या राम अवतारामध्ये सीता जेव्हा अशोकवनामध्ये आहे त्या सीतेची सेवा करत होती. सीतेची एवढी मैत्रीण झाली, अत्यंत जवळची ती मैत्रीण. आणि ती सीता मातेला जेव्हा राम प्रभू आले आणि जेव्हा रावणाचा वध केला, सीतेला चालवण्यात आलं, त्यावेळेस सीता माईने तिला वरदान दिलं, त्रिजटा तू माझी सेवा केलीस, तू माझी एकदम जवळची जिवलग मैत्रीण झालीस, जन्मोजन्मी तू मला मैत्रिण्या रूपामध्ये प्राप्त व्हावी. आणि तीच त्रिजटा नावाची मैत्रीण या कृष्ण अवतारामध्ये प्रधानाची कन्या सुजया नावाची जन्माला आली. सुजया नावाच्या मैत्रिणीला ती मनातल्या गोष्टी सांगत होती. लक्षात ठेवा, आपण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीलाच काही सांगत असतो मनातलं, ती विशेष म्हणजे आपल्या मैत्रीण आणि मित्र जर असेल त्याच्याच मनातलं आपण त्यालाच मनामधले सांगत असतो. तिने सांगितलं की मी भगवंताच्या सद्गुणाचं वर्णन ऐकलं आणि मी विचार केला की मी विवाह करीन तर भगवंतासोबतच करीन, अन्यथा मी विवाह करणार नाही. पण हे पत्र जे आहे हे लिहित असताना शास्त्रामध्ये सर्वात पहिलं पत्र रुक्मिणीने भगवंताला पाठवलं. 14 लोकांना पत्र पाठवले, पण त्यापैकी पहिलं पत्र जे आहे ते पत्र रुक्मिणीने भगवान परमात्म्याला पाठवलं. नंतर दमयंतीने नळाला हे पत्र पाठवलं. असे अनेक 14 लोकांनी 14 पत्र पाठवले, पण पहिलं पत्र जे होतं ते रुक्मिणीने पाठवलं भगवंताला. आणि भगवान परमात्म्याला अनेक प्रकारच्या गुणाचं ऐश्वर्याचं वर्णन केलं. आणि माझा विवाह शिशुपालासोबत ठरलेला आहे. तुम्ही जर माझा स्वीकार करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही लवकरात लवकर यावे आणि मला घेऊन जावे. भगवान परमात्म्याला सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे पत्र पाठवण्यात आलं. भगवान परमात्म्याने पत्राच्या मागून पुन्हा रिप्लाय दिला. भगवान परमात्मा म्हणाले, मी तुझा स्वीकार करायला तयार आहे. तू कुलदेवतेच्या दर्शनाला, जेव्हा पार्वती मातेच्या दर्शनाला येणार तेव्हा मी तुला घेऊन आकाश मार्गाने निघून जाईल. भगवान परमात्म्याने रिप्लाय दिला, पत्र पाठवलं. इकडे शिशुपाल
शिशुपालासोबत लग्न ठरवलेलं होतं. रुक्मिणी मातेचं पहिलं स्नान झालं. पहिलं स्नान झाल्यानंतर इकडे शिशुपालाचंही पहिलं स्नान झालं. पण भगवान शिशुपालाची हळद रुक्मिणीला लागली नाही. कारण वराची नरदेवाची हळद नवरीला लागायला पाहिजे आणि नवरीची हळद नरदेवाला लागायला पाहिजे. पण ती हळद शिशुपालाची लागली नाही. कारण तिचा विवाह भगवंतासोबत होत होता. हळद आणता आणता एका दासीचा धक्का लागला. ती हळद खाली पडली आणि ती शिशुपालाची हळद रुक्मिणीला लागली नाही. इकडे रुक्मिणी दरवाजाकडे पाहते की कधी येतील सुदैव नावाचे ब्राह्मण, कधी मला पत्राचा निरोप येईल, कधी मला होकार कळेल, भगवंताचा होकार आहे की नाही, ही विचार करते. विचारामध्ये मग्न आहे रुक्मिणी. आणि रुक्मिणी अनेक वेळ आई वडिलाचं दर्शन घेते. कारण रुक्मिणीला माहिती होतं जर भगवंताने आपला स्वीकार केला तर आपल्याला आता पुन्हा आई वडिलाचं दर्शन होणार नाही. रुक्मिणी माता ही काल शिशुपाल वरात घेऊन आलेला आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला रुक्मिणी माता निघाली. अनेक तिच्या मैत्रिणी आहेत, सख्या आहेत, काही सैनिक आहेत, सुजया नावाची मैत्रीण आहे. सर्व निघाल्या त्या पार्वती मातेच्या कुलदेवतेच्या दर्शनाला निघाल्या. आणि ज्या वेळेस त्या दर्शनाला निघाल्या आतमध्ये दर्शन घेतलं रुक्मिणी मातीने आणि पार्वती माताला विनंती करू लागली, माता मी तुला शरण आली, माता मी तुला शरण आले, माता मी तुला शरण आले, मी शरण तुला जय अंबे मा, 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 अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिक होई, तुझी नवलाई वाल्याचा वाल्मिक होई, वाल्याचा वाल्मिक होई. तू अंबे तू काली मा, तू जगदंबे वाली मा, तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिक होई, वाल्याचा वाल्मिक होई. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. मग जगदंबा मातेला शरण आली, मैया मी तुला शरण आली, शरण आली. इकडे मात्र सुदैव नावाचा ब्राह्मण पत्र घेऊन आला. मागच्या बाजूला जे लिहिलेलं होतं महत्वाचं रुक्मिणीने ऐकलं. रुक्मिणीने ऐकल्यानंतर जेव्हा पुजारी रुक्मिणी मातेकडे पूजेचं ताट देतो तेव्हा पुजाऱ्याचा धक्का त्या पूजेच्या ताटाला लागला आणि धाड दिशी सर्वांच्या डोळ्यामध्ये कुंकू गेलं.
डोळे चोळत बसले सगळं. शिशुपाल, जे सैनिक होते, जे वराती होते, तिच्या बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या, सर्वांच्या डोळ्यामध्ये कुंकू गेलं. डोळे चोळतायत, दिसत नाही त्यांना, पण सुजया नावाच्या मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये कुंकू गेलं नाही. ज्या वेळेस रावणाचा वध केला, रावणाच्या लंका नगरीतले सर्व लोक मारले भगवान परमात्म्याने, पण सीता मातेला त्यावेळेस वाटी लावायला लंकेमध्ये कोणी शिल्लक राहिलं नव्हतं. फक्त त्रिजटा होती. त्रिजटा होती आणि त्रिजटेने सीतेला रामासोबत वाटी लावलं. आणि आजही सर्व डोळे चोळत आहे, कोणीही सीतेला वाटी लावण्यासाठी तयार नाही. एकच सुजया नावाची तिची मैत्रीण आहे. भगवान परमात्म्याने रथ आणला, रथामध्ये भगवंत बसले आणि आकाश मार्गाने रथ चालला असताना सर्व रुक्मीला ते कळलं आणि रुक्मी धावतच आला. सैनिक सज्ज केलं, भगवंताचा पाठलाग केला. भगवान परमात्म्याने भोजकट नगरीमध्ये कठोर अशा प्रकारचं दोघांचं युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याने रुक्मीला धरलं आणि मारणार. तर भगवान परमात्म्याला रुक्मिणी माता शरण गेली, प्रभू माझा तुमच्यासोबत विवाह अजून झाला नाही. रुक्मी माझा सर्वात मोठा भाऊ आहे आणि त्याच्याकडून चूक झाली असेल, क्षमा झाली, चूक झाली असेल, अपराध झाला असेल, मी हात जोडून त्याच्या बाजूने तुम्हाला विनंती करते, माझ्या भावाला तुम्ही सोडून द्या, मारू नका. रुक्मिणीचं म्हणणं भगवंताने ऐकलं, रुक्मीला सोडून दिलं. तेव्हापासून ज्या वेळेस रुक्मिणीला भगवान परमात्म्याने पडून नेलं, रुक्मीला कळलं, रुक्मीने सांगितलं कृष्णाचा वध केल्याशिवाय मी माझं तोंड या कौंडान्यपूर नगरीला दाखवणार नाही. मग त्याने ठरवलं. तेव्हा त्या भोजकट नगरीमध्येच तो रुक्मी राहू लागला. त्याने कौंडान्यपूर नगरी बघितली, तेव्हापासून नाही. पुढे मात्र भगवान परमात्मा माधवपूर नावाची नगरी त्यांनी वसवली आणि त्या नगरीमध्ये भगवान परमात्म्याचा न रुक्मिणीचा विवाह ठरवला. सर्व देवांना, सर्व देव, ऋषी, गंधर्व, ब्राह्मण सर्व लोक आले. आणि लक्ष्मी माता ही सागराची कन्या. लक्ष्मीने सांगितलं की माझ्या माहेरकडचं कुणीही माझ्या सोबत विवाहाला नाही. देवा, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्या वडिलांना विवाहामध्ये आमंत्रित करावं. आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. माझे जे वडील आहेत सागर, त्या सागरांना तुम्ही आमंत्रित करा. भगवंत म्हणाले, रुक्मिणी सागराला राहण्यास, सागर म्हणजे समुद्र काही सामान्य नाही, अपाट अशा प्रकारचा समुद्र. आणि या लग्न मंडपामध्ये, विवाह मंडपामध्ये सागराला, समुद्राला जागा कुठं आहे? तिने सांगितलं ते नाही म्हणे, देवा तुम्ही काही करा, पण माझे जे वडील आहेत ती विवाहासाठी असलेच पाहिजे. आणि माझ्या वडिलाचे जे बाकीचे भाऊ आहेत ना 7, त्यांनाही आमंत्रित करा. भगवान परमात्म्याने 7ही समुद्रांना आज्ञा केली, आमंत्रित केलं. 7 समुद्र हे मंडपाच्या बाहेर उभे आहेत. रुक्मिणी सांगते आतमध्ये बोलवा. त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या अंगावरचा एक रोम उपटला आणि जमिनीवर आदळला, त्याचा खड्डा तयार झाला आणि त्या 7ही समुद्र त्या खड्ड्यामध्ये भगवान परमात्म्याने स्थापित केले आणि भगवान परमात्मा रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. पुढे मात्र भागवतामध्ये अशी कथा आली आहे की भगवान परमात्म्याचे पुन्हा 16,108 स्त्रियांसोबत भगवंतांनी विवाह केले. पहिली रुक्मिणी, दुसरी आहे कालिंदा, तिसरी आहे मित्रवंद्या, चौथी आहे भद्रा, 5वी आहे लक्षणा, 6वी आहे सत्यभामा, 7वी आहे जांबुवंती आणि कालिंदी. अशा अष्टदा प्रकृती सोबत भगवंतांनी विवाह केला. मित्रवंद्यासोबत केला, कालिंदी सोबत केला, लक्षणासोबत केला, भद्रासोबत केला. त्यानंतर भगवंताचा विवाह जांबुवंताची कन्या जांबुवंती यांच्या सोबत झाला. पण जांबुवंताच्या कन्या जांबुवंती सोबत का विवाह झाला? कारण ज्या वेळेस राम अवतारामध्ये जेव्हा
भगवान जाबुवंतानं ठरवलं होतं, देवा जाबुवंताकडे एवढा जाबुवंत बलवान होता की त्याच्यासारखा बलवान कोणीच नाही. 1 नंबरला जाबुवंत, 2 नंबरला हनुमंतराय. हा सागर जर पार करायचा असेल तर पलीकडच्या काठावर फक्त 2च व्यक्तीला जाता येत होतं, एक जाबुवंत आणि एक हनुमंतराय. पण जाबुवंताच्या पायाला ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र लागलेलं असल्यामुळे जाबुवंत समुद्र पार करून, गंगा पार करून सीतेच्या शोधासाठी गेले नाहीत. नंतर हनुमंतराय गेले. मग ज्यावेळी रामप्रभूची आणि जाबुवंताची भेट झाली, मैत्री झाली, जाबुवंताच्या कन्येने भगवान परमात्म्याला पाहिलं. एवढं सुंदर भगवंताचं रूप, आणि त्या जाबुवंतीने सांगितलं, प्रभू तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. रामप्रभूने सांगितलं, जाबुवंती या अवतारात ते शक्य नाही. मी एक पत्नी व्रताचं पालन केलं, या अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण कृष्ण अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा जाबुवंती सोबत विवाह करतात. पण त्याच्याही आधी हा जो सीमंतक नावाचा जो मणी आहे, हा सत्राजित नावाच्या राजाला सूर्यनारायण भगवंताने दिलेला होता. सूर्यनारायणाचे कट्टर उपासक सत्राजित नावाचे राजे. आणि हा सीमंतक नावाचा मणी एका दिवसाला 12,78,480 तोडे सोनं द्यायचा. एवढा तो सीमंतक नावाचा मणी धन देत होता. आणि हा मणी सत्राजित नावाच्या राजाकडे तो दिला. एक दिवस कंस जो आहे, या कंसाने धनाचा नाश करून उग्रसेन जो आहे, उग्रसेन राज्याच्या या मथुरा नगरीमध्ये दुष्काळ पडला. कारण कंस वाईट होता. हा वाईट वागत असताना याने अनेक प्रकारे वाईट कृत्य केले, सर्व राज्य त्याच्यामध्ये नावे लावलं, खर्च करून टाकलं. मग उग्रसेन हा दरिद्री झाला. त्यावेळेस भगवान परमात्मा सत्राजिताकडे जातात आणि सत्राजिताला म्हणतात, राजा तुझा जो हा सीमंतक नावाचा मणी आहे, हा मणी तुम्ही उग्रसेनेला काही दिवसापुरता, काही कालापुरता द्यावं. सत्राजित राजाने नकार दिला की हा मणी सूर्यनारायण भगवंताकडून मला प्राप्त झाला, मी हा मणी देणार नाही. त्यानंतर भगवान परमात्मा परत गेले. 10 दिवसाचा कालावधी ओलांडला आणि सत्राजिताचा जो भाऊ आहे लहाना प्रसेन नावाचा, याने हा मणी गड्यामध्ये धारण केला आणि वनामध्ये शिकार करण्यासाठी गेला. संध्याकाळपर्यंत शिकार मिळाली नाही. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळून थोडा अंधार झालेला आहे. या अंधारामध्ये त्या सत्राजिताच्या प्रसेनाच्या गळ्यामधल्या मण्याचा लख 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 प्रकाश पडायला लागला. तो लख लख प्रकाश सिंहाने बघितला. नेमकं हे काय आहे, हे आपण प्राप्त करावं म्हणून सिंहाने प्रसेनाचा वध केला आणि घोड्याला मारलं. आणि तो मणी आपल्या दाढेमध्ये घेऊन सिंह वनामध्ये, जंगलामध्ये रात्रीच्या वेळेला फिरायला लागला. तो सीमंतक नावाचा प्रकाश जांबुवंताने पाहिला. जांबुवंताने तो सीमंतक नावाचा मणी सिंहाला मारून आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला. ती गुहा जी आहे ती सोन्याची सीमंतक नावाच्या मण्याने सत्राजिताने, या जांबुवंताने करून घेतली. इकडे मात्र 2 दिवस झाले आपला भाऊ परत येत नाही, म्हणून सत्राजिताने कृष्णावर चोरीचा आळ घेतला. शास्त्रामध्ये असं वर्णन आलं की एकादशीचा चंद्र जर आपण कधीच पाहू नये. एकादशीचा चंद्र जर पाहिला तर विनाकारण चोरीचा आळ त्या माणसावर येत असतो. कृष्ण परमात्म्याने लहान असताना एकादशीच्या दिवशी पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस ओसरून निघून गेला आणि कृष्ण परमात्मा रडायला लागले. मैयाने अंगणामध्ये आणलं, कडेवर मिरवते मैया. तेव्हा कृष्ण परमात्म्याला गाईच्या खुरामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं. म्हणून त्या कृष्ण परमात्म्याने आईला विचारलं, आई हे काय आहे? आणि आई हे कशाचं चित्र आहे, हे मला हवंय.
आईने सांगितलं, कृष्णा हा एकादशीचा चंद्र आहे आणि हा एकादशीचा चंद्र पाहायचा नसतो. कृष्ण परमात्म्याकडून तो चंद्र पाहायला गेला म्हणून विनाकारण कृष्ण परमात्म्यावर चोरीचा आळ आला. आणि कृष्ण परमात्म्याला सत्राजिताने सांगितलं की कृष्णाने माझा मणी चोरला. आपल्यावर जो आळ आला तो आळ पुसण्यासाठी कृष्ण परमात्मा वनामध्ये गेले. वनामध्ये फिरत असताना त्यांना प्रसेनाचं प्रेत दिसलं, घोड्याचं प्रेत दिसलं, पुढे निघाले. सिंहाचं प्रेत दिसलं, सिंहाच्या पावलाचे ठसे दिसले, त्या दिशेनं गेले तर सिंहाचं प्रेत दिसलं. त्या सिंहाचा त्यानंतर जाबुवंताच्या पावलाच्या ठसे दिसले. जाबुवंताच्या पावलाच्या ठशाने कृष्ण परमात्मा जाबुवंताच्या गुहेमध्ये गेले. जाबू मणी उचलला आणि चालवला असताना जाबुवंताचं आणि भगवंताचं घनघोर युद्ध झालं. 1 वर्ष 8 दिवस हे युद्ध चालू असताना अखेर जाबुवंत विचार करतात, या जो हा व्यक्ती आहे याच्यासोबत आपण युद्ध करत आहोत, याला घाम येत नाही, हा थकत नाही, म्हणून हा सामान्य व्यक्ती नसून प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. जाबुवंतानं ओळखलं, कारण याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की याला एवढं आपण युद्ध करूनही हा मरतही नाही, याला घामही येत नाही आणि हा दुर्बलही झालेला नाही. म्हणून हे सगळं फक्त भगवंतामध्ये शक्ती असते. हा दुसरा तिसरा कोणी नसून देव आहे. भगवंताचे पाय धरले, प्रभू मी तुम्हाला ओळखलं नाही, मला क्षमा करा. भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलं जाबुवंतासमोर आणि भगवान परमात्मा म्हणतात, तुझी इच्छा होती की राम अवतारामध्ये मी तुझ्यासोबत युद्ध करावं. कारण जाबुवंत एवढा पराक्रमी की त्याचे बाहुये सळ 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 करत होते युद्धासाठी. भगवान परमात्म्याला सांगतात, देवा माझी इच्छा आहे कुणीतरी माझ्यासोबत युद्ध करावं. भगवंत म्हणतात, तुझ्यासोबत युद्ध केलं असतं पण वाल्मिक ऋषीने तसं रामायणामध्ये लिहून ठेवलं नाही. जसं बोलीला वाल्मिक तैसाच करीन प्रतिमी दावीन. म्हणून जसं जसं वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं तसं तसं मला कार्य करायचं आहे, पण ही इच्छा मी तुला कृष्ण अवतारात तुझी पूर्ण करीन. पण जाबुवंतासोबत भगवंत युद्ध करतात आणि युद्ध केल्यानंतर भगवान परमात्म्याला शरण गेले जाबुवंत. आणि जाबुवंताची कन्या जी जाबुवंती आहे हिच्यासोबत भगवंतांनी विवाह केला. सैमंतक नावाचा मणी जाबुवंतीला घेऊन भगवान परमात्मा हे सत्राजित नावाच्या राज्याकडे आले असताना सत्राजिताची कन्या सत्यभामा नावाची फार सुंदर, एवढी सुंदर की त्या सत्यभामेसोबत भगवंतांनी लग्न केलं. तो सत्राजित नावाचा सीमंतक नावाचा मणी सत्राजिताने सत्यभामेला आंदन म्हणून देऊन टाकला. या सीमंतक नावाच्या मण्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे महाराज. हा मणी उग्रसेनेला सुद्धा भगवान परमात्म्याने दिला. काही काल उग्रसेनाकडे तो मणी ठेवण्यात आला. कालांतराने पांडवाला त्याची गरज पडली. काही दिवस पांडवाकडे तो मणी ठेवण्यात आला आणि काही दिवस अक्रूरजी महाराज हे वाराणसीमध्ये राहत असताना अक्रूरजी महाराजाकडे तो मणी दिला. कारण सासरवाडीहून आलेलं धन पचवण्यासाठी त्या धनामध्ये परमार्थाचा वाटा असला पाहिजे. ते धन चांगल्या मार्गाने थोडं धन तरी खर्च केलं पाहिजे हे शास्त्र सांगते. मग हे धन आपल्या उपयोगाला यावं म्हणून भगवान परमात्म्यांनी तो मणी अक्रूरजी भगवंताला वाराणसी म्हणजे काशी क्षेत्रामध्ये अक्रूरजीकडे ठेवण्यात आलं. त्यानंतर तिथं अक्रूरजी महाराजांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर स्थापन केलं. त्यानंतर अक्रूर घाट बांधला आणि त्यानंतर मणिकर्णिका तीर्थ या मण्यामुळे त्या तीर्थाला मणिकर्णिका तीर्थ प्राप्त झालं. असं श्रीमंतक मण्याचं महत्त्व सत्राजिताने भगवंताला आंदन म्हणून दिला. रुक्मी जाबुवंतीला आणि सत्यभामेला घेऊन भगवान परमात्मा आले. त्यानंतर कालांतराने भोमासूर वाईट वृत्तीचा भोमासूर अनेक स्त्रियांना पळवून लावायचा. प्रत्येकाच्या
गावाघरामध्ये जाऊन झोपलेल्या अवस्थेमध्ये जर कन्या असेल, जो काम करत असेल, कपडे धुण्यासाठी बाहेर जात असेल, काही कामं सवतो बाहेर जात असेल, तर तो आपल्या सेवकांना पाठवायचा आणि त्या मुलींना पकडून आणायचा आणि आपल्या कैदेमध्ये त्याने बंद केलं. अशा 16,000 कन्या भौमासुराने कैदेमध्ये बंद केल्या. पण ज्या वेळेस तो भौमासूर आपल्या बाहुबलाच्या शक्तीने त्या स्त्रीकडे, त्या कन्याकडे जात असताना त्या कन्या त्या भौमासुराला म्हणायच्या, खबरदार, तू जर आमच्या जवळ येऊन आमचं पातिव्रत्य भ्रष्ट करशील, आमचं शरीर बाटवण्याचा प्रयत्न करशील, तर आम्ही तुला शाप देऊ. त्या शापाला भयभीत होऊन भौमासूर त्यांची विटंबना करत नव्हता, पण आपल्या कैदेमध्ये त्याने त्या 16,000 स्त्रियाला बंद केलं. बंद करून त्या स्त्रिया भगवान परमात्म्याची, कृष्ण परमात्म्याची आराधना करायच्या, कृष्णाचा धावा करायच्या, कृष्ण परमात्म्याचं भजन करायच्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आणि भगवान परमात्म्याची भजन करू लागले, आराधना करू लागले. देवा, या बंदी शाळेतून, या बंदीतून आम्हाला मुक्त करा, मुक्त करा. अनेक वर्ष झाले त्या स्त्रिया, तरुणाच्या, म्हाताऱ्या, 60, 65, 50 वर्षाच्या वयापर्यंत भौमासुराच्या कैदेमध्ये त्या स्त्रिया कन्या राहिल्या. कालांतराने त्यांचाही भाग्याचा उदय झाला आणि एक दिवस भगवान परमात्म्याला कळलं. कारण राजसू यज्ञाचं निमंत्रण भगवान परमात्म्याला पांडवाकडून आलेलं होतं. पण त्याच्याही आधी या भौमासुराच्या तावडीमध्ये, कैदेमध्ये ज्या स्त्रिया होत्या, या भगवंताचा धावा करत होत्या, म्हणून त्यांना त्या कैदेतून मुक्त करावं, नजर कैदेतून, म्हणून भगवान परमात्मा भौमासुराकडे गेले. भौमासुराचं त्याचं घनघोर युद्ध झालं.